दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड येथील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेले रेणुका मातेचे मंदिर व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये सुरगाणा संस्थानचे प्रमुख गादीपती धर्मपती धर्मरक्षक श्री रोहितराव राजे देशमुख पवार यांनी चांदवड येथील प्राचीन रेणुका मातेचे दर्शन घेत रेणुका माता संस्थानला भेट देऊन तसेच चांदवड येथील हेमांडपंथी श्री चंद्रेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन चंद्रेश्वर महादेव मंदिराचे अतिशय मनोभावे दर्शन घेऊन सदिच्छा भेट दिली। दरम्यान राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या रंगमहालाची पाहणी केली। यामध्ये लाकडावर हस्तकला साकारणाऱ्या कलाकारांना देखील कलेची साथ दिली। तसेच रंगमहालाच्या शेजारी असलेले श्री गोवर्धन गिरधारी कृष्ण मंदिर येथे देखील सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले। तसेच चांदवड येथील श्री कालभैरवनाथ मंदिर शहरातील ऐतिहासिक मंदिरे येथे आवर्जून भेट दिली। दरम्यान चांदवड येथील SS मोबाईलचे संस्थापक संचालक श्री निलेश चौधरी यांच्या मोबाईल शॉपीला भेट देऊन अतिशय मनमोकळेपणाने दिलखुलास 1 ते 1.5 तास विविध मान्यवरांच्या समवेत चांदवड शहराची माहिती विशद करून चर्चा केली। मला चांदवड गाव अत्यंत सुंदर वाटलं। मी चांदवड गावाला इथं कालभैरव मंदिराला भेट देण्यासाठी आलो आणि अचानक ठरलं। त्यानंतर आमच्याबरोबर कांता गुरुजी होते आणि त्यांच्या संपर्कात निलेशजी होते, ज्यांनी आम्हाला रंगमहलपर्यंत आम्ही तिथं गेलो आणि रंगमहल हा आम्ही बघितला। तर मला सांगायचं आहे की रंगमहल हे अत्यंत सुंदर इमारत आहे, राजवाडा आहे आणि तो राजवाडा म्हणजे फोटोग्राफमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष बघणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे। म्हणजे प्रत्यक्ष बघणं म्हणजे तो अत्यंत सुंदर आहे, पण मला मग कळालं की तो काही वर्षांपासून बंद आहे आणि रेनोव्हेशनच्या नावाखाली तो एक 8 ते 10 वर्ष बंदच आहे। नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये एवढं सुंदर राजवाडा आणि एक मोठं अट्रॅक्शन म्हणजे एक टुरिस्ट अट्रॅक्शन जसा हा रंगमहल आहे आणि ते पण राजमाता अहिल्याबाई होळकरांचा, ज्यांनी धर्मावर एवढं काम केलं आणि हा राजवाडा एक कलाकृतीचा एक सुंदर प्रतिमा आहे। मला एक समजत नाही की रेनोव्हेशनला 10 वर्ष काय आपल्याला खूप सारे वाटत नाही, कारण का जे राजस्थानमध्ये प्रायव्हेट पॅलेसेस असतात किंवा हैदराबादचा फलकनुमा पॅलेस आहे तो तर 3 आणि 4 वर्षामध्ये त्याचं रेनोव्हेशन होऊन गेलं। मग जे गोष्टी आपल्या शासनाकडे येतात रेनोव्हेशनसाठी त्याला एवढे 10 वर्ष का लागतात? आणि चांदवडचे लोक ह्यांना कुठेतरी वाटून राहिलेलं आहे की काय चाललं आहे आतमध्ये, गेट बंद असतात, टुरिस्ट काय आले तरी त्यांना आत जाऊन देत नाही आणि 10 वर्षापासून बंदच आहे। शासन काय करून राहिलेली आहे? एवढा वेळ तर रेनोव्हेशनला लागत नाही आणि का मुळे की शासनाकडेच गेल्यावर रेनोव्हेशन एवढे लांब लचक रेनोव्हेशन असतात की एक पिढी संपून जाईल आणि रेनोव्हेशन संपणार नाही। रेनोव्हेशन म्हणजे पाहिजे ना, जर कारागीर उपलब्ध नसेल तर राजस्थानला आहे, कुठनंही आणता येतात। गुजरातचा लक्ष्मी विलास पॅलेस किंवा
फलकनुमा पॅलेस किंवा राजस्थानमध्ये पण अनेक पॅलेसेस प्रायव्हेट रेनिवेशननी होतात की रेनिवेट. मग हा चांदोडचा वाडा जो आमच्या नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि हा एक अहिल्याबाई होळकर राजमाता साहेब ज्यांनी धर्मावर एवढं मोठं काम केलं त्यांचा हा वाडा आहे. मग ह्या वाड्याला एवढं रेनोव्हेशन 10 वर्ष लोकांना बघता येत नाही. तर मला वाटतं शासनानं ह्याच्यावर विचार करावा आणि ह्याचं रेनोव्हेशन तातडीनं करावं, लवकर करावं आणि हा पूर्ण हा उघडायला लवकरच यायला पाहिजे. धन्यवाद. यावेळी सुरगाणा संस्थानचे राजपुरोहित कांतादेव, SS मोबाईलचे संचालक निलेश चौधरी, नारायण क्षत्रिय, दक्ष न्यूज चांदवड प्रतिनिधी आनंद बडोदे, सचिन सांबर, गणेश शिरसाट, निवृत्ती गांगुर्डे, मनोज बर्वे, गौरव सोनवणे, तौफिक बेग आदी उपस्थित होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज चांदवड.